एका जरी महिलेचे प्राण आम्ही वाचवू शकलो, हं, कॅन्सर हं, हं. असलेल्या किंवा होऊ घातलेल्या, होऊ घातलेल्या. बॉर्डरवर असलेल्या, तर आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट राहील, की माझी आई माझ्या वयाच्या 27व्या वर्षी तिच्या वयाच्या 53व्या वर्षी कॅन्सरने गेली होती. हं, हं. तेव्हा माझ्या जाणीवा एवढ्या समृद्ध नव्हत्या. मला वाटायला लागलं, की मी ह्याच्यासाठी काहीतरी ठोस काम केलं पाहिजे. हं, हं. तर ती आईला खरी श्रद्धांजली असेल. माझ्या संस्थेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर, की घरकाम करणाऱ्या ज्या बायका असतात, त्या कधीही बाळंतपणानंतर स्वतःचं चेकअप करत नाही. हं, त्यांच्या रोजच्या रोजीरोटीचाच प्रश्न इतका असतो, की हं, बहुतांश झोपड्यांमध्ये मी सर्व्हे नाही केला आहे त्याचा, पण मी जे काही अनुभवतेय, बाई हं. काम करते, ती पैसा कमवते, कमवते. ती नवऱ्याला दारू प्यायलाही देते आणि मुलांचं संगोपनही करते. हं, ही बाई स्वतःचं चेकिंग कधी करेल आणि कसं हं, जाऊन करेल? हं. तर आपण एक काम करूया, ह्यांच्या कॅन्सर चेकअपचं आपण काम हातात घेऊया. पाड्या-पाड्यांमध्ये जाऊन त्यांचं समुपदेशन करून, कारण त्यांना इतकी लाज वाटते चेकिंग वगैरे करायची. त्यांना सवयच नाही या गोष्टींची. मग त्यांचं समुपदेशन करणं. 8 दिवस आम्ही खूप काउन्सिलिंग करतो, पाड्या-पाड्यांमध्ये जातो. मग महिलांना एकत्रित करतो. डॉक्टर्सची टीम माझ्याबरोबर असते, बरं, परिचारिका असतात बरं, आणि सुरुवातीला आम्ही स्वतः खर्च करायचो. नंतर आम्ही CSR मिळवायला लागलो बरं, त्याच्यासाठी. बरं. आणि मग आम्ही त्यांचं CA-125, पॅप स्मिअर गर्भाशयाची तपासणी, मॅमोग्राफी, हं. ब्रेस्टची तपासणी, सोनोग्राफी, तिचं पेल्व्हिक आणि ॲब्डॉमेनची सोनोग्राफी आणि तिला 6 महिने पुरेल एवढं आयर्न कॅल्शियम बरं. हे देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करतोय. वाह! याच्यातनं उद्देश एक आहे, की एका जरी महिलेचे प्राण आम्ही वाचवू शकलो, हं, कॅन्सर हं, हं. असलेल्या किंवा होऊ घातलेल्या, होऊ घातलेल्या. बॉर्डरवर असलेल्या, तर आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट राहील. मग काही जणींना निघणार असेल, डाऊट असेल, तर आम्ही फॉलोअप घेतो, मागे लागतो तिच्या अच्छा. आणि आणि खूप ते पण तुम्ही तिला तपासणी करायला भाग पाडतो. कधी टाटाला पाठवतो.